कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मोहन, उद्याच्या सगळ्या मीटिंग्स आपणच हँडल करूया। आदित्यला नको काहीच काम द्यायला, ठीक आहे? हो हो हो, ती मीटिंग महत्वाची आहे, बरोबर। ठीक आहे, ओके, गुड नाईट। पारू, आज अनुष्काकडे जे झालं त्यानंतर मी तुला रागावले, तुला वाईट वाटलं ना? नाही, तुम्हाला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे देवी आई। तुमच्या बोलण्याचं मला कधीच वाईट वाटत नाही, कारण तुम्ही जे करता ते कायम चांगल्यासाठीच असतं। त्यामुळे मी लई विचार नाही करत। पारू, किती गुणी आणि समजूतदार मुलगी आहेस तू। ज्या घरात लग्न होऊन जाशील, खरंच ते घर आनंदाने भरून जाईल। पारू, मला ना आदित्यसाठी बायको म्हणून अनुष्का आवडली, पण अर्थात तिची मर्जी महत्वाची। उद्या ती येईल की नाही माहित नाही। आदित्य आणि अनुष्काची मैत्री आहे, तिला तो आवडतोय असा माझा अंदाज आहे, त्यामुळे ती त्याला नाही म्हणू शकणार नाही। पण अनुष्का एक अतिशय स्वाभिमानी मुलगी आहे। पारू, तुला काय वाटतं, ती येईल उद्या? मला ती मुलगी खूप आवडली आहे। म्हणजे आदित्यसाठी इतक्या मुली बघितल्या, पण ही मुलगी डोक्यातनं जात नाही। अगदी योग्य मुलगी आहे ही, आदित्यसाठी आणि किर्लोस्कर कुटुंबासाठी सुद्धा। पण शेवटी नशीब। पारू, तू सांग, तुला काय वाटतं? तुला आवडली आहे अनुष्का? म्हणजे तुझी नवीन मालकीण म्हणून तुला आवडेल ती? वय, मग देवाकडे प्रार्थना कर की ती हो म्हणेल। आता जा घरी आणि आराम कर। उद्या आदित्यचा वाढदिवस आहे। उद्याचा दिवस हा त्याच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच खास असणार आहे। उद्या लवकर येशील हा? येते। No celebrations as such. Yeah, I'll see you tomorrow. Bye. दादा! काय? अरे काय झालं? एवढं का खुश आहेस? अरे त्या अमेरिकन क्लायंटचा फोन आला होता परत. कुठला क्लायंट? अरे ते नाही का आपण त्यांच्यासाठी डेमो वेडिंग शूट केलं होतं ते वाले. अरे पण त्यांचा काय संबंध आहे? म्हणजे आपण तर ते प्रोजेक्ट कम्प्लीट करून दिलं होतं त्यांना, मग परत का फोन करतायत? दुसरा प्रोजेक्ट. कसलं प्रोजेक्ट? अरे मागच्या वेळी केलं होतं तसंच रे. म्हणजे परत डेमो शूट? विचार सुद्धा आणू नको मनात. मी असलं काही एक करणार नाही यावेळी. मागच्या वेळी जे केलं होतं ते निस्तरता नाकी नऊ आले होते. आठवत आहे ना का विसरलास? नाही रे, मी विसरलो नाहीये, पण ह्यावेळी त्यांना डेमो वेडिंग शूट नकोच आहे. नो वेडिंग. मग ह्यावेळी त्यांना वेडिंगचे पुढचं हवंय. काय? म्हणजे आपलं ते जे कपल होतं ना, त्यांचा सुखी संसार बघायचा त्यांना. अरे ऐक ना, म्हणजे ते आपले प्रोडक्ट त्यांच्या डेली लाईफ मध्ये कसे वापरतात हे बघायचंय. म्हणजे मी परत पारू सोबत शूट करायचं आहे? येस. प्रीतम, मागच्या वेळी माझा नाईलाज होता म्हणून ते केलं, पण यावेळी मी परत ती चूक करणार नाहीये. अरे काय चूक आहे याच्यात? अरे काय मागच्या वेळेला काय चूक झाली होती? आपण आईला सगळं सांगितलं नव्हतं हेच ना? अरे मग ह्यावेळी रितसर सांगून करू ना. प्रीतम, आई परमिशन देणार नाहीये. ती परमिशन घ्यायचं काम मी करेन. तू तयार राहा, मी पारूला कन्व्हिन्स करतो. बाय. प्रीतम ऐक ना माझा. अरे पण प्रीतम,
थँक्यू पारू. तू होतीस म्हणून हा प्रोजेक्ट आपण पूर्ण करू शकलो. तुझ्यामुळे आपली कंपनी टॉपला पोहोचली. तू खरंच एक खूप चांगली मुलगी आहेस, एक चांगली मैत्रीण आहेस. मला ना खरंच असं मनापासून वाटतं तुझ्या आयुष्यात सगळं सगळं छान चांगलं घडू दे. आय एम रिअली लकी मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली. आदित्य सरांसाठी अहिल्या मॅडमने अनुष्काची निवड केली आहे. उद्या आदित्य सरांच्या वाढदिवसाला ते तिला मागणी घालणार आहेत. आदित्य किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ आणि यंग जनरेशनचे युथ आयकॉन. अनु हे तेच आहेत ना ज्यांचे फोटो तू दिवसभर मोबाईलमध्ये बघत असतेस? सगळ्यांची कशी छान ओळख करून दिली, सगळं कसं व्यवस्थित सांभाळते. तुम्हाला बोलले ना, आदित्य सरांसाठी अनुष्काच परफेक्ट आहे. एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना बाळा, की बाईने ते शेवटच्या श्वासापर्यंत काढायचं नसतं. काय होतंय मला? आदित्य सरांच्या आयुष्यात त्यांच्या हक्काचा माणूस येणार आहे, ते बी देवी आईंच्या मनासारखं. किर्लोस्करांच्या घराण्याला शोभेल असा. मग तरी बी मी का उदास आहे? मला का आनंद होईना? मला का वाईट वाटायला लागलं? काय बी कळतच आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.